शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव, महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव, शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव, माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव. पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 4 शब्द सांगणार आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीचा आजचा हा शुभ दिवस. 14 एप्रिल 1891 साली रामजी व भीमाबाई यांच्या पोटी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महू येथे त्यांचा जन्म झाला. युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, कोलंबिया विद्यापीठ, लंडन विद्यापीठ अशा उत्तमोत्तम विद्यापीठांमध्ये त्यांचे शिक्षण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक वकील तर होतेच, पण त्याचबरोबर ते एक उत्तम भारतीय अर्थशास्त्रज्ञ, समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि एक कुशल राजकारणी होते. पहिली गोष्ट म्हणजे एके दिवशी त्यांचा नोकर त्यांना म्हणाला, खूप रात्र झाली आहे बाबासाहेब, तुम्ही आता झोपून घ्या, मी घरी जातो. तर बाबासाहेब म्हणाले, नाही, मला अभ्यास करायचा आहे, तू तुझ्या घरी जा, तुझे घरचे म्हणजेच तुझ्या पत्नी व तुझी मुलं तुझी वाट पाहत असतील. तर तो म्हणाला की नाही, मी थांबतो. बाबासाहेबांच्या खूप आग्रहानंतर तो ऐकला आणि तो घरी गेला. सकाळी तो लवकर पहाटे 6 वाजता आला. डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना पाहिलं आणि बोलले, काय तू अजून गेला नाहीस? तर तो म्हणाला, बाबासाहेब, सकाळ झाली आहे. तर ह्यावरून आपल्याला कळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाचनामध्ये एवढे प्रेरित होऊन जायचे की त्यांना आजूबाजूला काय घडतंय ह्याची कल्पनाही नसायची. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांची जयंती साजरी होत असताना मी श्रावणी श्रेणी कोरेगावकर सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या मनोगतात सुरुवात करते. त्यावेळेचं जातीयतेचे कालचक्र हे कधीच बदलणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं. आणि जर ते कालचक्र कधीच बदललं नाही तर कित्येक दलितांना गावभुसाच्या बाहेर राहावंच लागेल. कित्येक स्त्रियांना सतीसारख्या रूढी परंपरांना सामोरे जावंच लागेल, त्यांचे केशोपन होतच राहतील. कित्येक श्रमिक हे बेरोजगार होतील. कित्येक बेरोजगारांना पोटाची खळगी त्यांची कधीच बळणार नाही. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं. संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र संपूर्ण जगाला दिला. स्वातंत्र्याचे समतेचे हक्क त्यांनी सर्वांनाच दिले होते. प्रणाम त्या महामानवाला ज्यांनी संविधान दिले होते. धन्यवाद. घडते तसे वाचनाने मस्तक सुधारते हे भीमरावांच्या अंगी रामजींनी पुरेपूर उतरवले. एकूण 32 पदव्या त्यांनी मिळवल्या. 1920 मध्ये त्यांनी मूकनायक या साप्ताहिकातून अस्पृश्यतेच्या दुःखाला वाचा फोडली. 1927 मध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह केला आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तसेच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हरपून भान जीवाचा करुण भान बाबासाहेबांनी लिहिलं संविधान. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नसून एक प्रेरणास्त्रोत, एक विचारधारा आणि समतेचे महान संदेशवाहक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. त्यांच्या शैक्षणिक जीवनात अपमानांना तोंड देत त्यांनी उच्च शिक्षण पार केले व विदेशातून PhD करून परतले. यावरूनच त्यांच्या महानतेचा अंदाज येतो. यांचे पुस्तक आणि त्याच्यातील काही भाग मी आपल्या समोर मांडणार आहे. बघा, बाबासाहेबांची पहिली वेळ कृष्णराव विनायकराव कबीर हे शारदा कबीर यांच्या वडिलांचे नाव होते. ते मुंबई सरकारच्या औषधी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोरलं हे त्यांचे गाव. कबीर कुटुंब पुढे पुण्यात स्थायिक झाले. शारदा कबीर यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले आणि मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून 1937 मध्ये प्रथम श्रेणीत MBBS झाल्या. मुंबईत त्यांच्या वसतिगृहाच्या समोरच मणिभवन होते, जिथे आंबेडकरांनी गांधीजींशी भेट झालेली होती. Good morning, respected dignitaries, my fellow teachers and my dear students. We have gathered here
to celebrate the birth anniversary of one of the esteemed figures of history, Dr. B.R. Ambedkar. A jurist, economist, social reformer, and a political leader, he is widely recognized as the principal architect of Indian Constitution and a tireless advocate for the rights of marginalized communities. Born into a socially disadvantaged family, he understood the pain of subjugated. His vision was deeply rooted in the ideas of liberty, equality, and fraternity. He firmly believed that without social and economic justice, there is no political freedom. So, सन 1891 साला एप्रिल महिना 14 तारखेला सन 1891 साला एप्रिल महिना 14 तारखेला भीमाबाईला पुत्र जाहला नाव ठेविले भीमतयाला जो बाळा जो जो रे जो नाव ठेविले भीमतयाला जो बाळा जो जो रे जो खऱ्या दिवशी रामजितात बातमी सांगे इष्ट मित्रास सगे सोय रे गणपोत्रात सागर वाटी महू गावात जो बाळा जो जो रे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2025 या रोजी आपण सर्व विनंतीला मान देऊन आलात तरी आपल्या सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमात आभार व्यक्त करतो। त्यानंतर तात्काळ कमी वेळात आणि सुंदर असं फलकलेखन करणारे माननीय श्री सुतार सर यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या विनंतीने संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।